आपण सर्व लोक आज बार्शी शहरामध्ये असणारे बार्शी तालुका पोलीस स्टेशन येथे का जमा झालेत आणि कुठून आलेले आहात? म्हणजे त्या गावात आलो आहोत. आमच्या गावामध्ये बोगस डॉक्टर 20 वर्षापासून प्रॅक्टिस करत होते. त्यांच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवला आहे. पहिल्यांदा तुमचा परिचय द्या, पूर्ण नाव सांगा. उमेश सुखदेव नलोडे, राहणार रुपये ठोंगे. आणि जे बोगस डॉक्टर होते त्यांचं नाव काय? शंकर मनोहर पाठक. आता त्याबद्दलची हकीकत सांगा. आमच्या गावामध्ये 20 वर्ष प्रॅक्टिस करत होते. आमचे मित्र तानाजी नरहरी सुतार, गोविंद नरहरी सुतार यांचा त्या 2 दिवसाखाली मृत्यू झाला त्यांच्या चुकीच्या इंजेक्शनामुळे. त्यामुळे आम्ही आवाज उठवला आहे. डॉक्टरला अटक झालेली आहे आणि गावातनं पुढाऱ्यांचा पंचका झाला म्हणून मला दमदाटीचा प्रयत्न चालू आहे. नेमकं त्यामागचं कारण काय की संबंधित डॉक्टर तर बोगस आहे हे तर निश्चित आहे ना? हो, निश्चित आहे. मग पुढारी पंच का झाला म्हणून तुमच्यावर दबाव आणण्याचं कारण काय? त्या डॉक्टरच्या बाजून ते काम करत आहेत ना. आम्ही गोरगरिबांच्या मदतीला धावून आलो म्हणून ते आमच्यावर बळजबरी करायला लागलेत. की तुम्ही मेलं कुणाचं, झालं कुणाचं, तुम्हाला काय करायचंय, आम्ही मिटवतो की तुमचं काय मध्ये पडायचं पडलंय, असं बोलून आमच्यावर दमदाटी करली. तुम्ही त्यांच्या विरोधात, तुम्हाला ज्यांनी धमकी दिली त्यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केलेली आहे का? हो, त्यांच्या विरुद्ध मी तक्रार दाखल केली आहे. ते तुमच्या हातात जे आहे ते पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केलेली आहे का? पोलीस स्टेशन केली आहे. म्हणजे FIR आहे. बरं. आता ज्यांच्या घरात ही घटना घडली तुमचं पूर्ण नाव सांगा. गोविंद तानाजी सुतार. काय झालं तर नेमकं तुमच्या वडिलांचा मृत्यू कशामुळे झाला? 26 एप्रिलला वडिलांनी कंबरदुखीमुळं त्या डॉक्टरकडे इंजेक्शन घेतलेलं होतं. कोणत्या डॉक्टरांकडे? मनोहर पाठक, ते शंकर मनोहर पाठक. म्हणजे उपळाई ठोंग्यामधल्याच? ठोंगेमधलेच ते बोगस डॉक्टरकडून इंजेक्शन घेतलेलं होतं. तेव्हा आम्हाला काय त्याची कल्पना नव्हती तो बोगस आहे म्हणून. ती इंजेक्शन घेतल्यानंतर गाठ आली. वडिलांनी कल्पना दिली ती गाठ आली म्हणून डॉक्टरकडे पण गेलतो. डॉक्टर म्हणले बर्फानं शेका कमी येईल. त्यानंतर हळूहळू त्रास चालू झाला. म्हणलं येईल कमी, शेकल्यानंतर पण काही कमी आलं नाही. मग त्रास वाढल्यानंतर 2 तारखेला 2 मेला डॉक्टर जगदाळे मामाची ते ॲडमिट केलं. मग ॲडमिट केल्यानंतर पण त्रास कमी झाला नाही. मग 4 तारखेला त्यांचा मृत्यू झाला. या बाबतीमध्ये तुम्ही तालुका पोलीस स्टेशनला तक्रार दिली का की संबंधित बोगस डॉक्टरच्या चुकीच्या इंजेक्शनमुळं, किंवा त्याला ज्ञान नसेल, बोगस म्हटल्यावर त्याला ज्ञान राहणारच नाही, मग त्याच्या चुकीच्या इंजेक्शनमुळं तुमच्या पप्पांचा मृत्यू झाला, याबाबत तुम्ही तालुका पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे का? तो तक्रार द्यायला आलतो पण ह्यांची उडवडीची उत्तरं आहे ती. कुणाची? साहेबांची. बघू साहेबांचं नाव? साहेबांचं नाव काय नाही सांगता येतं मला. बर. ते म्हणतात बघू, करू, जबाब घ्यायला लागेल, हे करायला लागेल. आज 3रा दिवस आहे मी तक्रार द्यायला येऊन बसतो इथं. ते म्हणतात तुमचा ज्याकडे तपास आहे चौधरी साहेबाकडे, ते साहेब रजेवर आहे. म्हणजे ते साहेब जर नसतील, चौधरी साहेब, तर तुमची तक्रार घेतली जाणार नाही असं पोलीस स्टेशनच्या PIचं म्हणणं आहे का ठाणे अंमलदारांचं? तसं काय सांगता यायचं नाही, पण आणखीन तर काय तक्रार त्यांनी घेतलेली नाही. नंतर बघू आता. कधी येतो म्हटलेत आता ते साहेब? एक अर्ध्या एक तासात येतो म्हणले. आल्यानंतर बघू काय होते. तुमचं पूर्ण नाव काय? बाळासाहेब मोहन मुसळे, उपळाई ठोंगे. आता संबंधित जे आलेत, ज्यांचे वडील मयत झालेत, त्यांच्यासोबत तुम्ही त्या दिवशी होते का? तुमचं त्यांच्याबरोबर नातं काय? नाही, मित्र आहेत. कोण? सुतार. सुतार मित्र आहेत. म्हणजे सुतारांच्या वडिलांना ज्या उपचारासाठी गेल ते घेऊन तुम्ही सोबत होता का? हो, सोबत होतं 30 तारखेला. म्हणजे इंजेक्शन दिलंय का हो, दिले. बोगस डॉक्टरांना? तुमचं पूर्ण नाव? उबेर ज्ञानदेव वाघ. तुम्ही बी सोबतच होते? म्हणजे डॉक्टरांच्या चुकीच्या इंजेक्शनमुळेच सुतारांचा मृत्यू झालाय. मग आता तालुका पोलीस स्टेशन काय म्हणतंय? तक्रार कधी घेणार? तक्रार घ्यायला नाही, त्यांनी तक्रार दाखल नाही करून घेतली तर तुमचा आंदोलनाचा किंवा उपोषणाचा उपोषण करणार. कुठं बार्शीमध्येच का?
नमस्कार, मी अजय दिगंबर पवार, दबंग मराठी न्यूजचा संपादक. बार्शी शहरात आणि तालुक्याला काही नालायक डॉक्टरांमुळे ग्रहण लागलं. मध्यंतरी आपण जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये च्या चुकीच्या गलथान कारभारांचा भ्रष्ट कारभार आपण मांडतोय. त्यांच्या विरोधात आपण वारंवार तक्रारी देतोय. आपल्यासारखा सामान्य माणूस डॉक्टरांना भगवंत मानतो, कारण परमेश्वरानंतर मानवाला काही आजारातून वाचवणारा हा डॉक्टर असतो. आत्तापर्यंत अन्नधान्यामध्ये भेसळ ऐकलेली होती आपण, पण आता डॉक्टरात बी बोगसगिरी म्हणजे त्यात बी भेसळ आलेली आहे. चांगले वेल क्वालिफाईड डॉक्टर, चांगले तज्ज्ञ, महात्मा फुले, आयुष्यमान भारत या योजना असून सुद्धा रुग्णांकडून अतिरिक्त पैसे घेतात, रुग्णांची आर्थिक लूट करतात. त्यात भरावर भर म्हणून हे उपळाई ठोंगे जे सुतार वारले, दुर्दैवी मृत्यू झाला त्या व्यक्तीचा. काय दोष होता त्यांचा? कंबर दुखायला लागली म्हणून ते उपळाई ठोंगे येतील त्या बोगस नालायक डॉक्टराकडे इंजेक्शन घेण्यासाठी गेले आणि तिथेच त्या बोगस डॉक्टराच्या निर्लज्जपणामुळे, चुकीच्या इंजेक्शनामुळे सुतारांचा मृत्यू झाला. याबाबत बार्शी तालुका पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आलेले सुतार व त्यांचे सहकारी मित्र यांना वारंवार अमुक अधिकारी नाही, तमुक अधिकारी नाही, जबाब नंतर घेऊ असं बोलून गावाकडे पाठवलं जातं. त्यात हळूहळू वेळ चालला. त्या गुन्ह्याची जी उग्रता आहे ते दाबण्याचा तर प्रयत्न नाही ना. आम्हाला न्याय भेटेल का नाही? ऑफलाईन मला असा सुतार म्हटला, अजय भाऊ म्हटला आपल्याला न्याय भेटतो का नाही काय माहिती, काही तरी पैसे देतात. बरोबर आहे, पोलिसांवर तो आरोप करत नाही, त्याच्या मनात येणारा संशय आहे, जेणेकरून वारंवार त्यांना 3-3, 4-4 दिवस प्रतिष्ठित व्यक्ती सोबत असून सुद्धा सुतारची FIR नोंदवली जात नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच निघतो आणि की हा केसमध्ये संबंधित डॉक्टरांना वाचवण्यासाठी काहीतरी वेगळी फळी काम करते. यांना ही धमकी देण्यात आल्या. त्यांनी तसं NCR नोंदवली आहे बार्शी तालुका पोलीस स्टेशनला. मग या लाईव्हच्या माध्यमातून मी संबंधित पोलीस स्टेशनला विनंती बी करतो आणि भविष्यामध्ये जर न्याय नाही मिळाला तर आम्ही सर्वजण या पोलीस स्टेशन समोरच आंदोलन करू, हेही ठामपणे सांगतोय. कारण गरिबाला न्याय मिळाला पाहिजे. आता फक्त एकट्या त्या बोगस डॉक्टराची चौकशी न करता यांना धमकी देणाऱ्या, त्या डॉक्टरच्या बाजूने असणाऱ्या त्या व्यक्तींचीही चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं अपेक्षित आहे. कारण जर त्या डॉक्टरच्या पाठीमागं त्यांचं काही लेनदेन असेल धनलक्ष्मीचं, तर आपल्याला काय माहिती? मग विनाकारण त्या डॉक्टरला वाचवण्यासाठी संबंधित व्यक्तीला धमक्या द्यायचं कारण काय? मग ह्याचा तपासही पोलीस स्टेशनने केला पाहिजे. आणि तालुका वैद्यकीय अधिकारी, बार्शी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांनी बार्शी शहरात जुने असणारे क्लिनिक, हॉस्पिटल, डॉक्टरांच्या याद्या हे जाहीर प्रसिद्ध कराव्या, जेणेकरून सामान्य लोकांना, ग्रामीण भागातल्या लोकांना, शहरातील लोकांना कळावं का हा डॉक्टर आहे. मधले प्रकरणं आहेत बार्शी शहरात सुद्धा काही असे बोगस डॉक्टर आहेत, तर तालुक्यात सुद्धा आहे. वेळोवेळी आपण त्याचा पाठपुरावा चालू आहे. मला ह्या लाईव्हच्या माध्यमातून म्हणायचं की बार्शी नगर परिषदेत शहरात असणाऱ्या डॉक्टरांची यादी उपलब्ध आहे का, क्लिनिकची यादी उपलब्ध आहे का? जर आहे ती प्रसिद्ध करावी. तेही मी माहिती अधिकाऱ्याखाली मागून घेईल आणि तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही माझं तेच म्हणणं आहे. एखादा व्यक्ती डॉक्टरची डिग्री घेऊन येतो त्यावेळेस त्याची नोंद शासन दरबारी होणे अपेक्षित आहे. दर 2-3 महिन्याला त्यांच्या मिटिंगा घेणे अपेक्षित आहे की तो खरा डॉक्टर आहे का नाही. भरारी पथकं नेमा. लोकांबरोबर होणारे, एकदा व्यक्ती मेलं की पुन्हा येणार नाहीत, नोटानं पण येणार नाहीत.
त्याच्या एखाद्या कर्त्या पुरुषावर घरचा सगळा भार असतो. ती पोकळी कोणता नेता, कोणता मित्र ही भरून काढू शकत नाही. म्हणून सावध, लवकरात लवकर आपण जी डॉक्टरांची यादी असेल नोंदणीकृत खऱ्या ज्यांचे डिग्री आहेत, बार्शी नगर परिषदेनेही त्या डॉक्टरांची याद्या मागून घ्याव्या, क्लिनिकच्या याद्या मागून घ्याव्या आणि तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही मागून घ्याव्या. आणि संबंधित व्यक्ती सुतार असतील किंवा आमच्या ह्या मित्रांना धमकी देणाऱ्यावर तातडीनं बार्शी तालुका पोलीस स्टेशनने कारवाई करावी अशी मागणी मी माझ्या समाज परिवर्तन महासंघ या संघटनेकडनं बी करतो. बघू कब तक दौडते है. जर FIR नाही दाखल झाली तर मग नंतर बघू.